सोमाटण्यापासून आतल्या साईडला वळलं की उरसे गाव लागतं. इकडनं सरळ आतमध्ये जायचं. मग पुढे आले की ओझरडे गावाची कमान दिसेल, तिथनं आतमध्ये जायचं. समोरच्या बाजूला जायचं आपल्याला तिथं आतमध्ये. हे ओझरडे गावातलं भैरवनाथाचं मंदिर आहे. तिथनं आता आम्ही पुढे चालत निघालोय. ते मागं ताई होत्या, त्या ताईंनी सांगितलं गाडी पार्क करा तिथं आणि पुढे चालत जावं, पुढे गाडी जाणार नाही. कोणत्या मंदिराकडे निघालो आपण रोहन? पाय वाटून जायचे, त्या खाडकन वर जायचे, तिकडे वाड्याकडे निघायचे, वाड्यानी वर जायचे. वर गेल्यानंतर बुरम थांबायचं, त्या साईडनी खालती निघायचे, मग वर चढायचे. मग तिथून ना तो परत वाडा पळतून रोडला जायचं. सरळ रोड होतो. ठीक आहे, चालेल. चिखल असल्यामुळं घसरतंय डायरेक्टली. इकडे शूजचा काय उपयोग नाहीये. पडतोस का तू? मंदिर दिसले आता, जिथनं ते पाणी पडतंय त्याच्या बाजूला मंदिर आहे. आता तिकडे निघालोय. चल तू साईडला. हे धरला धरला छोटा आहे, नाही तर आजची भाजी झाली असती. द्या, सोडून द्या. रस्ता पार करून आलेलो आहे, अर्धा बाकी आहे. तिकडे जो धबधबा दिसतोय मागच्या साईडला, तिकडे जायचंय. तिथं माणसं नाही पोचली, तिथं प्लॉटिंग पोचलेलं दिसतंय आपल्याला. हे दोन ओढ्यांच्या मध्ये बरोबर एक प्लॉट कोणीतरी तयार केलेला आहे. पर विजनरी माणूस आहे जो कोणी आहे तो, व्हेरी थॉटफुल. ओढा लागलेला आहे आता, समोरच्या साईडनी रस्ता आहे जायला, पण आम्ही तर ट्राय करणार आहे आता ओढ्याच्याच साईडनी धबधब्यापर्यंत पोहोचणार आहे मंदिराजवळ. आम्हाला वाटलं होतं की दोघच जण असावे कदाचित आम्ही तिकडं, पण पुढं पण कोणतरी अजून आहे तिकडं. दोघ जण तर दिसतात आहेत. काय झालंय? रॅपर सोडून जायचं, आपलं पाऊल कोणा सोडायचं तर रॅपर सोडून जायचं. काय आता ते काय तिथे पण आहे. 1 2 3 4 5 हे बाटली पण आहे तिकडं. नाही आलेले बरे ना. आपण रस्त्याला लागायचं का? एक आसान. और दूसरा ये जो अभी हम जा रहे हैं, सीधे रास्ते से तो नहीं गए. गिर गया रे ताबे में. आपल्याला कडेकडेनेच जायला लागणार इकडनं. एका साईडने आलोय खरं, पण आता रस्ता चेंज कुठनं करावं कळत नाहीये. त्या साईडला जायचंय आम्हाला, पलीकडच्या साईडला. बघूयात आता वाट भेटते का. हा रस्ता होता त्या साईडला, आम्ही आता पार केलाय, पण इकडे खूप झाडे झुडप आहे.
भेटतं का वरच्या साईडला जायला रस्ता? रस्ता आम्ही फायनली चेंज केलाय. ते बाकी काही नाही. कुठनं आलंय? खालनं गावातनंच आलंय का? काय नाव? आणि तुझं? कुठं खाली गावातच राहता? हो का? किती वेळ झाला आलाय तुम्ही? हो का? कुठेतरी गाडी लावली मला. हो का? आम्ही चिंचवड मधनं आलोय. हा चॅनलचं नाव आहे ब्लॉगर आणला. ठीक आहे, चालेल, भेटूयात. तिकडनं कुठं जवळच आहे ना पुढं? हा ना, ठीक आहे ठीक आहे, चालेल. हा बरं बरं, ठीक आहे. फरसान आणि थम्सअप वगैरे घेऊन आले होते ते. रोहन, आपल्या बॅगेत चिक्की येते तेवढी मागच्या साईडला आहे बघ. तुमचं काय शाळा चालू आहे? कॉलेजला आहे. कुठं? कामशेतला आहे का? खाली गाव आहे ते. नक्की बघ फक्त. हे आम्हाला मगाशी जे दिसले होते गाडीवरती ते हे 2 जण होते. आता माझ्या मते तरी आम्ही 2च जण असावं इकडं. आता आम्ही परत निघालोय. 1 तास 1.5 तास आम्ही इकडे होतो वरती. आता हे जिथपर्यंत गाडी येते म्हणजे नाही का, गाडीचा जो रस्ता आहे पाऊलवाट, तिथनं आता आम्ही निघालोय. हा रस्ता आहे ना, तू झूम केला तर तिथे दिसेल. त्या हायवेच्या बाजूला तो बोर्ड आहे ना, तो जो बोर्ड आहे समोरच्या साईडला होल्डिंग, तिथनं ऍक्च्युली खरा रस्ता यायला इकडं आतमध्ये हायवे पासनं. समोरच्या साईडला जी पाण्याची टाकी आहे तिकडं, तिथनं आम्ही चालत आलो होतो इकडे. या साईडला मंदिर आहे ते भैरवनाथाचं, तिथनं इकडं आलो होतो. आजचं वातावरण खरंच खूप छान होतं. तुम्ही पण एकदा नक्की या. आणि ट्रेक असा अवघड नाहीये.